जागतिक महिला दिनानिमित्त पिंपळनेर येथे कार्यक्रम घेण्यात आला। त्यावेळी पिंपळनेर गावचे सरपंच अनुजा संजय दांडे, पंचायत समितीचे सदस्य सुनीता बिभीषण डांगे, संगीता भारत डांगे, राजश्री औदुंबर साडेकर, डॉक्टर धनश्री माळी, टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या सदस्या सविता विजय लोंढे, डॉक्टर ऋतुजा दुबे, पिंपळनेर आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीच्या क्लार्क पल्लवी नवनाथ आवारे, पिंपळनेरच्या सर्व महिला जागतिक दिनानिमित्त या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहिल्या। तसेच त्यावेळी माढा तालुक्याचे माजी आमदार रणजित बबनदादा शिंदे, वहिनी सुप्रियाताई रणजित शिंदे उपस्थित राहून जागतिक दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन केले। डॉक्टर धनश्री माळी यांनीही महिलांना मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम पिंपळनेर येथे श्री क्षेत्र खंडोबा मंदिर येथे संपन्न झाला। ज्या की आपल्याला आरोग्यविषयक तुम्हाला थोड्या वेळाने एक व्याख्यान देणार आहे। तर महिला दिनाच्या मी आज तुम्हाला सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि आयोजकांची मी अभिनंदन करते की त्यांनी आरोग्य हा विषय, महिलांचे आरोग्य या विषयावरती आज व्याख्यान आणि चर्चा केलेली आहे। कारण काय आहे की बऱ्याच वर्षांपासून अनेक शतकांपासून महिलांचं आरोग्य हे फार म्हणजे दुर्लक्षित विषय आहे। असं म्हणते की समाजाकडून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आपण स्वतः महिला सुद्धा त्याला तेवढ्या जबाबदार आहोत। आपण या आरोग्याला नेहमी दुर्लक्ष करतो। ही जबाबदारी म्हणून शकते काय आहे बघा, मी प्रचार करत होते त्यामध्ये इलेक्शनचा आंदोलनाचा, तर माझ्यावर बऱ्याचशा महिला होत्या। आम्ही एक ठिकाणी गेलो, आम्हाला थोडं नाश्त्याची सोय केलेली होती। मग आम्ही नाश्त्याला गेलो, सगळ्या महिलांनी नाश्ता वगैरे केला, गरम गरम पोहे वगैरे केलेले होते। नाश्ता केला आणि नंतर गाडीत येऊन जेव्हा आम्ही बसलो तेव्हा त्या महिलांचं एक वाक्य होतं, दोघी वहिनी आम्हाला लई दिवसांनी असे पोहे खायला इंग्रजी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायांना वारी आणि पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई लढाले। पुत्रास पाठीला बांधून स्वातंत्र्यासाठी लढल्या लक्ष्मीबाई लढाली। चिखलागावर गेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई, स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई। आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना वंदन करून। आजच्या या मंगळमय महिलांच्या सोहळ्यास या ठिकाणी सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करते। तसेच या ठिकाणी आज आपण आपल्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ प्रणिताताई शिंदे यांची या ठिकाणी निवड करत आहे, तेव्हा त्यांनी तो मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते।